आम्ही 4 महिन्यापूर्वी लावलेल्या कांद्याला आहे ना आज मोल भाव भेटणार होता, पण निराश होऊन वापिस यावं लागलं. राम भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. दुपारी ना मी झोपलो होतो मस्तपैकी आणि तेवढ्यात कॉल येतो की आपल्याला शेतामध्ये जायचं. मग दुपारची उष्णता गायब करण्यासाठी ना एक आईस्क्रीम घेतली होती आणि डायरेक्ट निघालो तो शेतामध्ये. आणि आज आहे ना आमच्या गावाचा बाजार होता, पण बाजारचा आणि माझा आहे ना दूर तक संबंध नाही भाऊ. मलाच माहिती नाही की मी मागच्या वेळेस काय घेतलं होतं म्हणून बाजारातून. आणि आपले कांदे बघणारे व्यापारी पण आले होते, त्यांनाच घेऊन जायचं होतं बरं का आपल्याला शेतामध्ये. पहिले तरी ना आपण आलो होतो भाऊ आधी भाऊच्या शेतामध्ये. आता इथे येऊन बघायचे होते त्यांचे कांदे आणि त्यांचे बघणं झाल्यावर जायचं होतं भाऊ आपल्या शेतामध्ये. मग या व्यापाऱ्याला आहे ना आधी भाऊ त्यांचे कांदे दाखवून दिले होते. मग कांदे वगैरे बघणं झालं आणि ते म्हणे आम्ही 7 दिवसानंतर घेऊन जाऊ म्हणे तुमचे कांदे. 7 दिवसानंतर म्हटल्यावर मग आधी भाऊनं डायरेक्ट साफ नाही म्हणून टाकलं. मग या व्यापाऱ्याला पण निराश होऊन घरी जावं लागलं आणि आम्हाला पण घरी यावं लागलं. आणि संध्याकाळ झाल्यानंतर ना आम्ही आलो होतो कन्नडच्या उर्सासाठी आणि असे मोक्कर मजा केले. उर्सामध्ये आलो आणि हे पोरं इतके कन्फ्युज होते ना, या पाळण्यामध्ये बसू का त्या पाळण्यामध्ये बसू. आणि या गाडी म्हणत होता भाऊ मला तर कोणत्याच पाळण्यामध्ये नाही बसायचं. मग सगळ्या मित्र मिळून ना फायनल केलं आणि या ड्रॅगनवाल्या पाळण्यामध्ये बसायचा प्लॅन केला. पण या ड्रॅगनवाल्या पाळण्यामध्ये बसून पण अशी मोक्कर हलवायची ना मला तर वाटलंच नव्हतं. त्यातल्या त्यात आघाडी पण आहे ना पळून जायचा आणि त्याला आम्ही धरून आणायचं. आता त्याला म्हटलं तुला आहे ना शेवटच्या वेळेस आहे ना आम्ही नेऊन बसणार भाऊ, आता काही पळू नको. मग तसा पाळणा चालू झाला, तसे पोरांचे नखरे चालू झाले. आणि आज मला काय होतं तर काय माहिती राव, कोणते सस्ते नशे करून आलो होतो. क्या माल है यार.